हॅलो मित्रांनो, बघू शकता तुम्ही माझ्या अंगाला अजूनही पाणी लागलेलं नाही. मी आंघोळच नाही केली अजूनपर्यंत. ह्या वहिवाटाच्या मागं लागला की पूर्ण दिवस पूर्ण कामधंदे सोडून त्याच्याच मागं लागावं लागते. मग झालं असं की मी सकाळी स्वयंपाक वगैरे केला, माझे कामं वगैरे आवरले. म्हणजे कालच दळून बोलवलेलं आहे मी, चक्कीवरून बोलवलेले गहू. तर मी आज ते गाळत बसलेली होती पीठ. त्यालाच किती वेळ लागला माहीत आहे मला. पाठ दुखायला लागली अर्ध्या मिनिटात मी झोपून गेली जाऊन. मग बघा इतकं पूर्ण पसारा पडलेला होता बघा. 8 पायलीच्या बोलवणार आहे मी शेवड्या बनवून. तर इतका वेळ लागला आणि त्याला सकाळी 2-3 वेळा गाळून घ्यायला लागतं, त्याला खूप जास्त कोंडा असतो त्याच्यामध्ये, म्हणून इतका वेळ माझा वेस्ट गेला. आणि चला मी तुमच्यासोबत तुरीची डाळ कशी बनवायची घरच्या घरी ते पण शेअर करणारच आहे तुम्हा लोकांसोबत मी. आता मी तुरी भिजू टाकलेली आहे. त्याचा व्हिडिओ 2-3 दिवसामध्ये मी पूर्ण सांगणारच आहे तुम्हाला. बघू शकता मित्रांनो, तुरी भिजू टाकलेले आहे. पाणी लावून वगैरे पण बनवतात आणि कोणाशी भिजू टाकून वाळू टाकून बनवतात. तर मी भिजू टाकलेले आहे, तर मी वाळू टाकूनच बनवणार आहे, कारण मी फर्स्ट टाईमच बनवत आहे. मला काही एवढं नॉलेज नव्हतं. विचारून करत आहे मी सगळ्या गोष्टी. आणि हो, माझं काही इतकं जास्त वय पण नाही आहे. जसं जमते तसं मी सगळं ॲडजस्ट करत असते. बघा तुरी आणि माझ्या बांगड्या पण बघा किती छान, ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव वाव वाव. माझे पाय, पूर्ण अंग, माझे केस सगळे बुरकट झालेले होते त्या पिठाने. अजून आजच लोणचंही टाकलं, इतके सारे कामं काढले ना आज की कायच सांगू. अजून घरी कणिक नाही आहे, अजून गहू निवडायचे आहे मला. गहू निवडून कणिक बनवते आणि उद्या टाकणार आहे मी मस्त असे आंबट असे धापोळे कणकीचे. चला आता मी आंघोळ वगैरे करते. बस आजचा ब्लॉग असाच होता. मी बाकी काही शूट वगैरे नाही केली. चला म्हटलं असंच बोलून घेऊया थोडंफार आपण ब्लॉग. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, फॉलो करत चला. आणि हो, खूप चांगला सपोर्ट करत आहे तुम्ही लोक, तर असाच सपोर्ट करत राहा. बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.